नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आपला विषय आजचा थोडासा वेगळा आहे, अत्यंत महत्त्वाचा पण आहे. तो विषय आहे आपल्या कालच्या झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी जी झाली आपल्या भारत देशाची आणि न्यूझीलंड विरोधात जी काही झाली, त्याच्यामध्ये भारताला जे यश मिळालं ते यश त्यांना मिळवता आलं नसतं. ते यश त्यांना मिळवता येईल की नाही याच्याबद्दल जरा साशंकताच होती. असं कोण म्हणतंय, काय म्हणतंय, मी ते तुम्हाला सगळं सांगतो. प्रश्न असा झाला या चॅम्पियन ट्रॉफीचा की या चॅम्पियन ट्रॉफीला जर कुणाच्या देशामध्ये खेळवायची असेल, मी असतं ते चॅम्पियन ट्रॉफी किंवा हे सगळे जे ICC जो बोर्ड आहे आपला, तो सगळं ठरवतो की ज्या काही टुर्नामेंट होतील ते कुठल्या देशामध्ये होतील. आपोआप या सगळ्या गोष्टीतून तिथल्या जेवढे काही दिवस असतील त्या टुर्नामेंट भरवण्याचा, मग तिथले बाहेरचे लोक येतात, मग ते पर्यटन स्थळ आणि या सगळ्या गोष्टी वाढतात, देशाचं नाव होतं. अशा पद्धतीनं ही चॅम्पियन ट्रॉफी झाली या पाकिस्तानमध्ये. ज्या पाकिस्तानकडे सध्या तरी त्यांची अशी अवस्था भयंकर आहे की तिथं प्रत्येक गोष्ट अगदी गगनाला भिडले भाव त्यांचा. म्हणजे मी कधी कधी तुम्ही अनेकांनी व्हिडिओ बघितले असतील, त्यांच्याकडे ती अल्टो की काय त्या गाड्या अल्टो बिल्टो तिकडे चालतात जास्त, त्या अल्टोच्या गाड्यांची किंमत 15 ते 20 लाख आहे. अनेक जण म्हणतील करन्सी अशी आहे आणि आपली जास्त आहे, पण त्यांच्याकडे भयंकर महागाई आहे, त्यांच्याकडे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी आहे, त्यांच्याकडे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे. या सगळ्या गोष्टी असताना पाकिस्ताननं सांगितलं की आमच्या इथं आम्ही मॅचा भरवणार. त्यांनी ठेवलंही, सगळं झालं आयोजन, पण भारतानं सरळ सांगितलं की आम्ही पाकिस्तानात येणार नाही. मग आमच्या मॅचा कुठं भरवायच्या, तर आम्ही दुबईत खेळू, तिकडं जेवढे आमच्या मॅचा होतील तिथं होतील, फायनल जरी आम्ही गेलो तरी तिथंच करावी लागेल. मान्य आहे का? आणि मान्य यांना करावंच लागणार होतं, कारण BCCI आपला हा अत्यंत मोठा श्रीमंत असा क्रिकेट बोर्ड आहे, ज्याच्याकडे यांच्या 20 पटीनं जास्त, 20 ते 30 पटीने जास्त जगातल्या सगळ्या क्रिकेट बोर्डपेक्षा जास्त संपत्ती आहे आणि तो त्या मानानं मोठा आहे. त्यामुळे BCCIला यांना डावलणं हे एवढं काही शक्य नाही आहे आणि हे जास्त या पाकिस्तानसाठी हे BCCIला अंगावर घेणार नाहीत बाकीचे देश. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ICCने मान्य केल्या आणि त्याच्यानंतर ही सगळी लोकं म्हटली. आता जेव्हा या पाकिस्तानमध्ये मॅच करायचं झालं तेव्हा यांच्याकडे स्टेडियम आहेत कुठं? बरं आहेत त्या लाहोर बिहोरचे स्टेडियम, आणि त्यांची अवस्था काय? त्या सगळ्या कामं करण्यासाठी महिनाभर आधी तुम्ही सर्वांनी आपण व्हिडिओ बघितले असतील, हे खोदकाम काय करतायत, काय ते त्या लाईटीच काय बदलतायत, त्या खुर्च्याच काय रंग मारतायत, ते सगळं तेही बाहेरनं यांनी दिलं. ICCनं सगळं आणून त्यांना दिलं इकडून तिकडून ते, मग त्यांनी ती कामं चालू केली. म्हणजे ते काही व्हिडिओ तर येत होत्या की ते सांगत होते की बाबा तुमचं होतंय की नाही चॅम्पियन ट्रॉफी, नाहीतर इकडं मॅच चालली आणि तुम्ही तिकडे कामं करत बसलाय. इतक्या मीम्स आल्या त्याच्यावरून, इतक्या सगळ्या गोष्टी आल्या. पण एक गोष्ट मला महत्त्वाची वाटली की हे सगळं होत असताना, या सगळ्या गोष्टी होत असताना पाकिस्तान कालची तुम्ही जी सगळ्या विजयी झाल्यानंतर जे तुम्ही पाहिलं, मी त्या सगळ्या गोष्टी पाहत होतो, मी त्या कॉमेंट्स वाचत होतो. मी जेव्हा असं काहीतरी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोष्टी होतात तेव्हा मी त्यांचे न्यूज चॅनल असोत पाकिस्तानवाल्यांचे किंवा आपल्या इकडचे किंवा अशी जी लोकं आहेत भारतीय संघाच्या विरोधात आहेत, खास करून पाकिस्तानी, त्यांच्या मी कॉमेंट्स वाचत होतो, त्यांच्या मी काही गोष्टी वाचत होतो. मला निदर्शनास आलं की त्यांची लोकं अशी म्हणतायत की हे जर इंडियावाले इथं आले असते पाकिस्तानमध्ये तर यांना आम्ही धूळ चारली असते, यांना आम्ही हरवू शकलो असतो, यांना आम्ही हरवलं असतं. प्रश्न हार आणि जीतचा नाहीच आहे, प्रश्न मुळात हा होता आपल्या सुरक्षतेचा. कारण आपली टीम पाकिस्तानात जाणार, हे पाकिस्तानवाले काही ना काहीतरी कांड करणार, काही ना काहीतरी करणार. हे तेवढ्या लायकीचे नाही आहेत. अरे हे इथं सीमेवरती ज्याला शांत बसत नाहीत, आपल्या देशावर कुरघोड्या करायच्या गप्प बसत नाहीत ही लोकं, तर ते तिथं काय हे करणार आहेत? तर ओसामा तो लादेन त्याला तिकडे पाकिस्तानातच ठेवला होता ना, मग ते US आर्मीनं जाऊन ते सगळं ऑपरेशन केलं आणि त्याला मारून टाकलं. असा हा पाकिस्तानी जिहादी विचारांचा, कट्टर हा विचारांचा हा देश आपल्याला तिथे जाऊन सुरक्षा देईल असं तुम्हाला वाटलं? नसती दिली. काही ना काहीतरी अनुचित प्रकार घडला असता या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान. कारण टीम एकदा गेल्यानंतर तिला महिनाभर तिथं थांबायचं आहे, 15, 20, 25 दिवस तिथं थांबायचं आहे. आणि त्यानंतर ही काल जिंकल्यानंतर हे सांगतायत त्यांची ती सगळी पिलावळ की इथं आले असतं तर आम्ही धूळ चारली असती, इथं आम्ही हरवली असती. मग मॅचा दुबईत झालेत, कुठं भारतात झालेत. आमच्याही लोकांना नाही माहिती तिथं जाऊन कसं आहे मैदान आणि काय आहे, कसं खेळायचं आहे ते. पण जिंकलेच ना, गेलेच ना तिथपर्यंत. मग तुमची तिथं टीम आली होती, मग तुम्ही का नाही जिंकलात? तुम्ही तिथं एक मॅच जिंकला असता तर बाकी सगळ्या मॅचा तुमच्या पाकिस्तानातच झाल्या असत्या. त्यामुळं इंडियामध्ये ताकद नाही, आमच्या देशात ताकद नाही खेळायची, आणि मग ते आमच्याकडे आला नाही म्हणून तुम्ही जिंकला. या असले फुसकेबार आणि असल्या फालतू गोष्टी त्या पाकिस्तान्यांनी, त्या पाकड्यांनी आपल्याला सांगून येत. तुम्ही तिकडं तुमच्या देशामध्ये तुम्हाला खायला मिळतंय की नाही याच्याकडे पहिलं लक्ष द्या. की आम्ही काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. म्हणजे आपल्या खेळाडूंचा पगार आहे तेवढा त्यांचं बहुतेक त्या बजेट असेल त्या सगळ्या त्यांच्या क्रिकेट बोर्डाचं. पण काहीतरी इंडियाला तिथं घ्यायचं, काहीतरी अनुचित प्रकारांनी त्यांनी केलेले त्या श्रीलंकेच्या टीमवर असो, अनेक ठिकाणी तसल्या घटना त्यांच्या देशामध्ये घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्या लोकांनी सरळ नकार दिला. हे काहीतरी उंगलीखोर काय ना काहीतरी करणार, यांना काही घेणे देणे नाही आहे. हे जिहादी विचारांची लोकं, त्यांच्यामुळे यांच्याकडे न जाण्यापेक्षा आपली भारतीय टीम एखादी बाहेर कुठे खेळते
परवडेल आपल्याला. आणि तसंच झालं आणि आपल्या इंडियानं तो चॅम्पियन ट्रॉफीचा कप जिंकला. पण ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगण्याचं उद्दिष्ट हे आहे की आपण आपल्या देशातले लोक आपण ज्या काही गोष्टी करतो सर्व धर्म समभावाच्या, त्या चुकीच्या देशातला बाब नाही आहे. पण आपण आपल्या गोष्टी पाळायच्या, आपण सर्व धर्म समभाव करायचं आणि या बाजूच्या देशातल्यांनी यांनी जिहाद म्हणून यांचा धर्म म्हणून कट्टरतेनं पुढे यायचं. ते प्रत्येक गोष्टीत ते पुढे येतात. मग आपल्याला ही आपली थोडासा अभिमान पाहिजे ना. म्हणून मी खरंच अभिनंदन करतो भारत सरकारचं, क्रिकेट बोर्डाचं आपल्या, की त्यांनी हा निर्णय घेतला की आम्ही तुमच्या पाकिस्तानमध्ये येणार नाही चला झुकायचं. तुम्ही साल्यानं तुमच्या पाकिस्तानमध्ये आम्ही खेळायचं येऊन तुम्ही तिकडे सीमेवरून आमचे जवान मारणार, तुम्ही नको त्या गोष्टी करणार. म्हणून ही अतिशय उत्तम चपराक होती या सगळ्या टुर्नामेंटमध्ये, कारण ती पाकिस्तानमध्ये होत होती. पाकिस्तानवाल्यांना दाखवून दिलं की तुमची लायकी नाही आहे आम्हाला घेऊन खेळायची, आम्ही आमचं अगदी बरोबर आहोत, योग्य ठिकाणी आहोत. त्याच्यामुळे हे जे काही बोलतायत ना, यांची तोंड काल टीम इंडियानं बंद करून दाखवली भारतीय संघानं. त्यांचं खरोखर मी अभिनंदन करतो.